नमस्कार. पुन्हा एकदा आमच्या इनोव्हेटिव्ह व्ह्यू पब्लिकेशनच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग बघूया इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या काही टेक्निकल टर्म्स. तर यामध्ये आपण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगशी रिलेटेड तसेच वायरमन, इलेक्ट्रिशियन या आयटीआय मधील स्टुडंटला लागणाऱ्या महत्त्वाच्या बेसिक टेक्निकल टर्म्स बद्दल इन डिटेल कन्सेप्ट वाईज अभ्यास करूया. चला तर मग बघूया आपल्या वेगवेगळ्या टर्म्स. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण काही प्रिफिक्स बघितले होते, जसे की किलो, हेक्टो, डेका, नो प्रिफिक्स, डेसी, सेंटी आणि मिली. चला तर मग पुढील प्रिफिक्स बघूया. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये जे आपण प्रिफिक्स बघितले त्याच्या पुढील हे प्रिफिक्स आहेत. तर पहिलं प्रिफिक्स आहे योटा, म्हणजेच त्याचा पॉवर आहे 10 टू द पॉवर 24 which is equals to किंवा त्याची न्यूमरिकल रिप्रेझेंटेशन येते 1 सेप्टिलियन. 1 सेप्टिलियन. त्यानंतरचा प्रिफिक्स आहे मित्रांनो झीटा, डिनोटेड बाय लेटर झेड, आणि त्याचा पॉवर किती आहे 10 टू द पॉवर 21. दॅट इज कॉल्ड ॲज अ 1 सेप्टिलियन. त्याच्यानंतर पुढील प्रिफिक्स आहे मित्रांनो एक्सा, डिनोटेड बाय लेटर ई, आणि त्याचा पॉवर किती आहे 10 टू द पॉवर 18. त्यालाच आम्ही न्यूमरिकल रिप्रेझेंटेशन मध्ये काय म्हणतो 1 क्वांटिलियन. त्यानंतर पुढील प्रिफिक्स आहे पेटा, डिनोटेड बाय लेटर पी, आणि त्याची न्यूमरिकल पॉवर किती आहे 10 टू द पॉवर 15 which is equals to 1 क्वाड्रिलियन. मित्रांनो, आता तुम्हाला हे माहित असेल टेरा, आपण म्हणतो ना की भारताची इकॉनॉमी आम्हाला 5 ट्रिलियन पर्यंत न्यायची आहे. भारताची इकॉनॉमी आम्हाला $5 ट्रिलियन इकॉनॉमी करायची म्हणतोय. या ठिकाणापासून टेरा पासून जनरली इकॉनॉमी मध्ये वगैरे ही टर्म वापरती. यावरील ज्या टर्म्स आहेत त्या सायंटिफिक डिस्टन्स वगैरे मेजर करण्यासाठी वापरतात. म्हणजे या ठिकाणाहून ज्या टर्म चालू होतात त्या सध्या जनरल यूज मध्ये आहेत. आपण म्हणतात ना की याच्याजवळ एवढे एवढे ट्रिलियन डॉलर्स वगैरे आहेत. सो ट्रिलियन मीन्स टेरा, याचा पॉवर आहे 10 टू द पॉवर 12, आणि त्याला आम्ही न्यूमरिक व्हॅल्यू मध्ये काय म्हणू 1 ट्रिलियन. त्यानंतर आहे मित्रांनो गीगा, डिनोटेड बाय लेटर जी, आणि त्याचा पॉवर किती आहे 10 टू द पॉवर 9. यालाच आम्ही काय म्हणतो 1 बिलियन. पूर्वी सांगितल्याप्रमाणे आपण ट्रिलियन, बिलियन, मिलियन, थाउजंड आणि नो प्रिफिक्स असलेली व्हॅल्यू जी काल बघितली होती त्याचं युनिट आहे 1. तर 1 बिलियन मध्ये किती असतील मित्रांनो 10 वरती पॉवर 10 टू द पॉवर 9. आपण म्हणतो ना की सो अँड सो बिलियनियरची 100 बिलियनची संपत्ती आहे वगैरे, त्यामुळे त्याचा पॉवर किती येतो 10 टू द पॉवर 9. मित्रांनो, त्यानंतर पुढील टर्म आहे मेगा, डिनोटेड बाय कॅपिटल एम, आणि याचा पॉवर किती आहे 10 टू द पॉवर 6 which is equivalent to 1 मिलियन. जनरली मेगा टर्म आपण इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये वापरतो. जसे की सांगितलेलं आहे 1 मेगा ओहम रेजिस्टन्स. 1 मेगा ओहम रेजिस्टन्स म्हणजे ते रेजिस्टन्स किती आहे 10 टू द पॉवर 6 ओहम रेजिस्टन्स आहे. त्यानंतर पुढील टर्म आहे किलो, जनरल टर्म्स आहे आणि आपण मल्टिपल ठिकाणी ही टर्म वापरतो. दॅट इज अ किलो, आणि किलोची व्हॅल्यू किती आहे मित्रांनो 10 टू द पॉवर 3. आणि जनरल जी 10 व्हॅल्यू आहे त्याला आपण डेसिमल व्हॅल्यू किंवा डेका म्हणून मागील व्हिडिओ मध्ये बघितलेले आहे. याची व्हॅल्यू याच्यावरती 10 टू द पॉवर हा 1 0 असतो, म्हणजे या ठिकाणी प्रिफिक्स किती आलेला आहे 0. तर जनरली मित्रांनो आपण जर बघितलं असेल तर ट्रिलियन पासून हे युनिट्स डे टू डे लाईफ मध्ये वापरतात, आणि हे जे वरील युनिट आहेत हे कोणत्याही विशिष्ट प्रकारच्या सायंटिफिक कॅल्क्युलेशन साठी जनरली दिस डील्स विथ द ॲस्ट्रॉनॉमिकल डिस्टन्स मेजरमेंट. जे ॲस्ट्रॉनॉमिकल डिस्टन्स वगैरे आहेत त्या ठिकाणी मेजर करण्यासाठी जनरली यावरील टर्म वापरतात. तर अशा पद्धतीने आपण हे प्रिफिक्स बघितलेले आहेत. यांचा उपयोग डे टू डे लाईफ मध्ये
तसेच सायंटिफिक वर्किंग मध्ये याचा उपयोग होतो। तेव्हा भेटूयात पुढील व्हिडिओ मध्ये एका नवीन माहितीसह। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व आमच्या IVVT ऑनलाईन या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन मधील ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओची माहिती आपणास मिळेल। धन्यवाद।